अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुढीपाडव्याच्या दिवशी अत्यंत प्रभावी उपाय जो करायचा आहे आणि प्रत्येक वर्षी आपण करत असतो आणि जे करत नाहीये त्यांनी तर नक्की करा. कारण हा उपाय आपल्या घरामध्ये जर आपण केला तर वर्षभर आपल्या घराचं संरक्षण होत असतं. तर पूर्ण डिटेल माहिती त्याची सांगतेच मी तुम्हाला, कसं करायचं काय करायचं. गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाड्यापासून होत असते. मग त्या दिवशी आपण नवीन कामाला सुरुवात किंवा नवीन वस्तूची खरेदी करत असतो. कारण तो मुहूर्त 3.5 मुहूर्तापैकी शुभ मुहूर्त मानला जातो. त्याच्यामुळे त्या दिवशी आपण कोणत्याही कामाला म्हणजे मुहूर्त न बघताही आपण कामाला सुरुवात करू शकतो. शुभ दिवस मानला जातो. तर आपल्याला त्या दिवशी काय करायचं आहे, त्या दिवशी गुढी उभारतो म्हणजेच ब्रह्मध्वज आपण उभा करत असतो, त्याची पूजा करत असतो. तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी गुढी ही उभारलीच पाहिजे. जरी तुम्ही वेगळे राहत असताल तरी तुम्ही गुढी उभारलीच पाहिजे. बघा, चूल वेगळी झाली म्हणजे आपण आपले सगळे सणवार सुद्धा आपण आपले करायचे असतात. तुम्ही केलं तर त्याचं फळ तुम्हाला मिळेल, तुमच्या मुलांना मिळेल. जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला त्याचं काहीच फळ मिळणार नाही. प्रत्येक गोष्ट आपण करत असतो, प्रत्येक सणवार आपण साजरा करत असतो. म्हणजे आपला स्वयंपाक वगैरे सर्व काही व्यवस्थित आपण करत असतो. फक्त आपण गुढी उभारणं म्हणा किंवा इतर गोष्टी आपण करत नाही. तर हे अतिशय चुकीचं आहे. गुढी उभारायला जास्त काहीच तुम्हाला लागत नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही गुढी उभारा. तर गुढी सकाळीच आपण उभारत असतो. गुढी उभारणं म्हणजे काय, तर वेळूची काठी घ्यायची, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं, तेल लावायचं. त्याच्यानंतर तिला मस्तपैकी साडी घालायची, पीस घालायचा, साखरेची घाटी त्याला घालायची, आंब्याचा डहाळा त्याला लावायचा, त्याच्यानंतर लिंबाचा डहाळा लावायचा आणि त्याच्यावर तांब्या ठेवून तांब्यावर स्वस्तिक काढून आपण ती गुढी उभारायची. खाली पाट ठेवायचा, पाटावर ती उभा ठेवायची. त्याच्यानंतर त्या वेळूवर 5 रेषा काढायच्या कुंकवाच्या. त्याच्यानंतर त्या गुढीची पंचोपचार पूजा करायची, रांगोळी काढायची आणि गोडाधोडाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. याला आपण ब्रह्मध्वज पण असं म्हणतो. आणि आपण जेव्हा गुढी उभारतो त्यावेळेस आपण तिला प्रार्थना करायची असते. तर प्रार्थना काय करायची आहे बघा. तर आपण जर अशी प्रार्थना जर केली तर आपल्याला गुढीचा आशीर्वाद मिळत असतो. तर हात जोडून उभा राहायचं आणि म्हणायचं, ब्रह्मध्वज नमस्ते अस्तु, ब्रह्मध्वज नमस्ते अस्तु, सर्वाभीष्ट फलप्रदे, प्राप्ते अस्मिन् संवत्सरे नित्य मदगृहे मंगल कुरु. म्हणजेच काय, तर ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो. सर्व प्रकारचे फळ मला मिळू दे आणि या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल व्हावे, अशी प्रार्थना आपण करायची असते. आणि नंतर म्हणायचं, ओम ब्रह्मध्वजाय नमः, हा मंत्र म्हणायचा. खूप सोपं पूजा आहे, तुम्हाला जास्त काही करायची गरज पडत नाही. आणि गुढीची पंचोपचार पूजा करून घ्यायची. त्याच्यानंतर आपण त्या दिवशी कडुलिंबाचा प्रसाद पण खात असतो, कारण तो आरोग्यासाठी चांगला असतो. त्याच्यामुळे कडुलिंबाचं जे पान असतं ते घ्यायचं, त्याच्यामध्ये गूळ मिक्स करायचा आणि घरामध्ये सगळ्यांना तो प्रसाद द्यायचा. याने आपलं आरोग्य चांगलं राहतं, निरोगी आपण राहतो. त्याच्यामुळे हा प्रसाद सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तर गुढी बघा, आपण चैत्र पाडव्याच्या दिवशी गुढी उभारत असतो. आणि हे झालं. आणि गुढी ही घरातल्या कर्त्या पुरुषाच्या हस्तेच तुम्ही उभारायची आहे. त्याच्यानंतर आपल्या घरातल्या कुलस्त्रीने तिची पूजा करायची असते. आणि त्या दिवशी तुम्हाला 2 तोडगे करायचे आहेत. आणि हे तोडगे प्रत्येकाने करायचे आहेत. जरी तुम्ही भाड्याच्या घराने राहत असलात तरीही तुम्हाला करायचे आहेत, स्वतःचं असेल तरीही तुम्हाला करायचे आहेत. 2 तोडगे म्हणजेच काय, तर बघा, ह्या 2 पोटल्या आहेत आणि ह्या माझ्या घरातल्याच गेल्या वर्षी मी लावलेल्या आहेत. आता मला व्हिडिओ करायचा म्हणून मी काढून घेतल्या. तर ही आपल्याला आपल्या किचनमध्ये लावायची आहे आणि ही आपल्याला आपल्या घराच्या मेन डोअरला आतून लावायची आहे. आता याची माहिती सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते. आता ही पोटली तुम्हाला केंद्रामार्फत कुठेही मिळून जाते. पोटली म्हणजे अशी पोटली सहित त्याच्यात जे काही साहित्य असतं त्याच्या सहित तुम्हाला ती मिळून जाते. जर तुम्हाला केंद्रामार्फत ही पोटली नाही मिळाली तर तुम्ही याच्यातलं साहित्य पण इझिली आणू शकता. आणि लाल कपड्यात आपल्या घरामध्ये असतोच पीस वगैरे, त्याचा सुद्धा कट करून तुम्ही पोटली तयार करू शकता. असं समजू नका की मला भेटली नाहीये मग मी काय करू म्हणून. नाही भेटली तर तुम्ही त्याचं साहित्य आणून पण घरी पोटली करू शकता. तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये आपल्याला
वडाचं झाड हे भेटतंच कुठे ना कुठे. वडाचं झाड हे असतंच, कारण त्याला दीर्घ आयु असते, त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला उपलब्ध मिळतंच. तर आपल्याला वडाच्या झाडाची मुळी आणायची आहे. आता वडाच्या झाडाची मुळी म्हणजे कशी, तर आपल्याला उत्तर दिशेकडली ती मुळी आणायची आहे. झाड जसं उभं असतं तिथे जायचं, उत्तर दिशा कोणीकडली आहे, उत्तर दिशेच्या साईडची तुम्हाला मुळी आणायची आहे. ही बघा अशी मुळी भेटून जाते. तर ही कमीत कमी 3 इंच मुळी असावी. 3 इंच इतकी मुळी घ्यायची. त्याच्यानंतर रंगारी हिरडा. आता हा हिरडा तुम्हाला धार्मिक दुकानात किंवा आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला हा इझिली मिळून जातो. तर ह्या 2 वस्तू तुम्हाला ह्या लाल पोटलीमध्ये तुम्हाला बांधायच्या आहेत. तर आपण ह्या 2 वस्तू घेतल्या, हातावर घ्यायच्या, सर्वप्रथम आणल्या आणि नुसत्या बांधून द्यायचं असं होत नाही. तुम्हाला त्या सिद्ध कराव्या लागतील. सिद्ध म्हणजे काय, तर तुम्हाला त्याच्यावर सेवा करावी लागेल. तर कोणी सेवा केली तरीही चालते, घरामधील महिला असेल पुरुष असेल कोणी केली तरीही चालते. तर तुम्हाला उजव्या हातात त्या दोन्ही वस्तू घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला स्वामींचा कमीत कमी 1 माळ त्याच्यावर जप करायचा आहे. स्वामींचा जप करायचा आणि त्याची पूजा करायची पंचोपचार. त्याच्यानंतर ह्या पोटलीमध्ये ते तुम्हाला दोन्हीही साहित्य तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ती पोटली मस्त बांधून तुम्हाला तुमच्या मेन दरवाजाच्या आतल्या साईडला तुम्हाला उजव्या हाताला ती बांधायची आहे. आणि ही पोटली बांधते वेळेस पुरुषांनी सहसा बांधायची, घरच्या जो कर्ता पुरुष असतो त्याच्या हातूनच तुम्ही पोटली बांधून घ्यायची आहे. त्याच्यामुळे घरी कधी असतात ते दिवसभरातून कधीही तुम्ही करू शकता. पाडव्याच्या दिवशी जर घरी सकाळी पुरुष नसतील, ड्युटीला वगैरे गेले असतील, तर सायंकाळच्या वेळेस आले तरी बांधून घ्या. संध्याकाळी 9 वाजेच्या आत तुम्ही कधीही ही पोटलीचा उपाय करू शकता. आपल्या घराचा जो मेन दरवाजा आहे त्याच्या आतल्या साईडला उजव्या हाताला ती बांधायची आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर तुम्हाला ही आहे आपली किचन मधली पोटली, म्हणजे अन्नपूर्णा पोटली. आता ही अन्नपूर्णा पोटली म्हणजे काय, तर ही अन्नपूर्णा पोटली जर आपण आपल्या घरामध्ये बांधली तर आपल्याला अन्नधान्याची कधी कमतरता पडत नाही. अन्नपूर्णा मातेची आपल्यावर अखंड कृपा राहते. त्याच्यामुळे ही पोटली सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाची आहे, कारण आपलं घर आहे, घरातलं मेन जो भाग असतो तो म्हणजे किचन असतो. तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय साहित्य मिळून जाईल, तर बघा याच्यामधले तुम्हाला जर परत सांगते, पोटली नाही मिळाली तर तुम्ही त्याच्या धार्मिक दुकानातून तुम्ही साहित्य आणू शकता आणि तुम्ही पोटली घरी पण तयार करू शकता. त्याच्यामुळे थोडासा अगोदर व्हिडिओ करते जेणेकरून पूर्ण तुम्हाला, जर पोटली मिळाली नाही तर तुम्ही हे सामान आणून सुद्धा घरी करू शकता. तर तुम्हाला करायचं काय आहे, तर बघा याच्यामध्ये तुम्हाला, तर ह्या पोटलीमध्ये काय काय साहित्य आहे, तर बघा याच्यामध्ये तुम्हाला स्वामींची अशी पावलं मिळून जातात तांब्याचे. हे स्वामींचे पावलं. त्याच्यानंतर 1 रुपयाचा नाणं तांब्याचंच. त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये हे आहे मीठ. तर हे मीठ तुम्हाला अशा याच्यामध्येच ठेवायचं आहे पिशवीमध्ये. त्याच्यानंतर गहू. आता गहू तुम्ही पोटली केंद्रामार्फत आणली तर तुम्हाला हे गहू जरी नाही आले तर आपण आपल्या घरचे टाकू शकतो. त्याच्यानंतर ही जी काही मीठ आहे तुम्हाला अशा पिशवीमध्येच टाकावं लागते, जेणेकरून गहू खराब होऊ नये म्हणून, आणि त्याच्यामुळे गहू खराब व्हायची शक्यता असते. त्याच्यानंतर हे जे आहे ना, ही जी आहे ना, हे आयुर्वेदिक मधली वस्तू आहे, नाकेश्वरी जी आपण ज्याला म्हणतो, म्हणजे मला तर तीच वाटतीये. एकदा तुम्ही कन्फर्म करून घ्या. जर तुम्हाला केंद्रातून पोटली जर तुम्ही आणली तर तुम्हाला काहीच घ्यायची गरज नाहीये. पण तुम्हाला पोटली जर नाही मिळाली तर तुम्ही ही तुम्हाला ओळखता येते का बघा, मला तरी नाकेश्वरीच वाटते ही. तर ही तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात पण मिळून जाते, किराणा दुकानात पण तुम्हाला ही मिळून जाते, धार्मिक दुकानात पण मिळून जाते. तर याच्यामध्ये किती साहित्य आहेत, 1 रुपयाचं नाणं, त्याच्यानंतर स्वामींची पावलं, मीठ, नाकेश्वरी आणि गहू, म्हणजे याच्यामध्ये ह्या एकूण 5 वस्तू आहेत. ह्या तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या पोटलीमध्ये तुम्हाला ह्या टाकायच्या आहेत. तर तुम्ही 1 रुपयाचं नाणं आपल्या घरचं पण टाकू शकता. स्वामींची पावलं तुम्हाला धार्मिक दुकानात पण मिळून जातील. मीठ पण आपल्या घरीच असतं, खडा मीठ. गहू आपल्या घरीच असतात आणि ते नाकेश्वरी जे म्हणतात ती सुद्धा आपल्या घरी असू शकते, तुमच्या घरी पण. तर हे असं साहित्य आणि लाल पोटली तयार करायची आणि ती तुम्ही तुमच्या किचनमध्ये स्वामींचा 1 माळ जप करायचा त्या पोटलीवर, आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये म्हणजे किचनमध्ये
ईशान्य दिशेला तुम्हाला ती लावून द्यायची आहे. तर हे दोन्ही उपाय तुम्हाला पाडव्याच्या दिवशीच करायचे आहेत. लाल पोटली काय काम करते तर बघा, आपल्या घरामधले जे काही तुम्हाला त्या पिवळ्या पोटलीमध्ये तुम्हाला हे सुद्धा टाकावं लागेल, हळकून. कारण हळकून बाजूला राहिलो त्याच्यामुळे ते विसरून गेलं. हळकून सुद्धा एक तुम्हाला टाकायचं आहे. तर बघा, आता ह्या लाल पोटलीचं काय काम आहे तर ही लाल पोटली आपल्या घरामध्ये कोणतेही आजार किंवा बाहेरची बाधा, संकट आणि याच्यापासून आपलं संरक्षण करत असते. घरामध्ये कोणता व्यक्ती कसा येतो आपल्याला माहिती नसतं. तोंडावर बोलणारी खूप असतात, पण माघारी वाईट त्यांची नजर किंवा वाईट आपले विषयी विचार त्यांचे असतात. त्याच्यामुळे अशा लोकांपासून आपण लांबच राहायला पाहिजे. पण कधी कधी आपल्याला माहिती नसतं, म्हणून आपण आपल्या घराच्या संरक्षणासाठी आपण हे करू शकतो. वर्षभरासाठी तुमच्या घराचं संरक्षण होतं. ही पोटली एकदाच करता येते पाडव्याच्या दिवशी. तुम्हाला मधात कुठेही तुम्हाला हा तोडगा करता येणार नाहीये. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगते, ह्या पोटल्याचा उपाय तुम्ही तुमच्या घरी करू शकता. तुमचं एखादं शॉप असेल, बिझनेस असेल, कुठे तुम्ही तिथे सुद्धा ही पोटली तुम्ही लावू शकता. ही फक्त आपण किचनमध्येच लावू शकतो. जर तुमचं हॉटेल वगैरे असेल तर तुम्ही तिथे लावू शकता, तुमच्या हॉटेलच्या किचनमध्ये. आणि ही फक्त आपण आपल्या मेन दरवाजाच्या बाहेर लावायची. मग तुमचं दुकान वगैरे असेल तर तुम्ही तिथे पण लावू शकता, असं काही नाही. कारण आपल्या दुकानाला, आपल्या बिझनेसला सुद्धा नजर लागते, वाईट दृष्ट लागते. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या संरक्षणासाठी तुम्ही हे उपाय करू शकता. तर खूप प्रभावी ह्या पोटल्या आहेत दोन्ही पण. तर इझिली धार्मिक दुकानात तुम्हाला साहित्य मिळून जाईल, किंवा आसपास तुम्हाला केंद्र असेल तर केंद्रात तुम्हाला मिळून जातेच. तर हे दोन्ही उपाय तुम्हाला पाडव्याच्या दिवशी करायचे आहेत. तर नवीन वर्षाचा आपण काहीतरी संकल्प करत असतो, सेवेचा म्हणा, कोणत्याही गोष्टीचा. चांगली गोष्ट आपण ठरवत असतो की मी आता आजपासून ह्या गोष्टीला सुरुवात करेल. मग सेवा असो, कोणतं एखादं चांगलं काम असो, कोणतंही असो. तर आपण स्वामींचे सेवेकरी आहोत, तर आपण नक्की सेवेचा संकल्प आपण केला पाहिजे की मी नित्यसेवा स्वामींची रोज नित्यसेवा करेल, किंवा मी रोज स्वामींची आरती एकतरी अटेंड करेल. काही ना काही असा संकल्प करायचा. बघा, आपल्या सांसारिक जीवनामध्ये धावपळ खूप असते, पण त्या धावपळीच्या जीवनामध्ये पण आपण जर थोडंसं सेवेकडे जर भार दिला ना, तर आपल्यावर येणारे संकट, येणारे दुःख कुठे ना कुठे स्वामी तारून घेत असतात. आणि आपण त्यांच्या छत्रछायाखाली एकदम सुरक्षित राहतो. अगदी लेकरासारखं आपल्याला ते जपत असतात. त्याच्यामुळे त्यांना न विसरता आपल्या कामामध्ये, किती धावपळीच्या कामामध्ये आपण त्यांना न विसरता जर आपण त्यांची आठवण केली ना, न विसरता आपण त्यांची सेवा केली, तर नक्कीच ते आपल्यासाठी धावून येतात. आणि बघा, आपण आपल्या येतात. त्याच्यामुळे पाडव्याच्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची, हे उपाय करायचे आहेत, सेवा पण करायची आहे. आणि गुढीपाड्यापासून चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात होत आहे. तर आपल्याला 19 मार्च ते 26 मार्च पर्यंत, म्हणजे रामनवमीपर्यंत आपल्याला रोज एक दिवसातून एकदा का होईना आपल्याला रामरक्षा वाचायची आहे. रामरक्षा ही अतिशय प्रभावी सेवा आहे आपल्या आरोग्यासाठी, आपल्यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.